राज्यात नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात होते। सध्या बऱ्याच भागात टोमॅटोवर जीवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। जवळपास 200 पेक्षा जास्त पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। या रोगामुळे 90% नुकसान होऊ शकतं। आज आपण टोमॅटो पिकातील जीवाणूजन्य मर रोगाची माहिती घेऊयात। टोमॅटोमध्ये मर हा रोग प्रामुख्याने शेंड्याकडे दिसून येतो। रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने फांद्या सुकतात, त्यामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं। पहिल्यांदा लागवडीतील काही झाडांच्या नवीन फांद्या अचानक शेंड्याकडून सुकलेल्या दिसू लागतात। त्यानंतर लगेचच 1 ते 2 दिवसात संपूर्ण झाड सुकलेले व पिवळे दिसते। त्यानंतर झाड मरून जाते। झाडाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचे अनेक उंचवटे दिसतात। झाडाला जमिनीजवळ वरच्या बाजूला अनेक मुळे फुटलेली दिसतात। जमिनीमधील मुळे सडलेली देखील दिसतात। खोड आतील भागामध्ये सडलेले तपकिरी रंगाचे दिसतात। या रोगाचे जीवाणू जमिनीमध्ये असतात। मुरमाड हलक्या जमिनीत 85 ते 90% आर्द्रता आणि 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असेल आणि जमिनीमध्ये खूप ओलावा असेल तर या रोगाची लागण होते। मुळांना कीटक सूत्रकृमींनी केलेल्या जखमा किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या जखमेतून रोगाचे जीवाणू आत प्रवेश करू शकतात आणि पाणी वहन करणाऱ्या झायलम पेशीमध्ये वाढतात। त्यामुळे वरच्या बाजूला पाणी वहन करण्याची क्रिया थांबते। पाण्याच्या कमतरतेने झाड सुकायला लागते। आता आपण पाहूयात या रोगाचं नियंत्रण कसं करायचं ते। हा रोग नियंत्रणात येणे अतिशय अवघड असते, त्यामुळे लागवडीसाठी रोगप्रतिकारक्षम जातींची निवड करणं हाच प्रभावी उपाय आहे। याशिवाय लागवड करताना 2 ओळीतील अंतर जास्त ठेवावं। शेत नेहमी वापसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी। पीक फेरफालट करावी। दुसरे किंवा आधीचे पीक हे वांगी, मिरची, बटाटा नसावे। रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या जमिनीत पुन्हा 3 वर्ष या पिकाची लागवड करणे टाळावं। संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा। अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी। रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेली झाडे लगेच उपटून शेताबाहेर जाळून नष्ट करावीत। उपटून काढलेल्या रोगग्रस्त झाडाच्या जवळची काही माती देखील अलगदपणे काढून शेताबाहेर नेऊन टाकावी। याशिवाय रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठातील तज्ञांचा सल्ला घ्यावा। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।